संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये मराठवाड्यातील जालन्याचे मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर सुद्धा सहभागी झाले होते। खोतकर यांच्या घरातच वारीची परंपरा आहे। ही परंपरा जोपासण्यासाठी ते दरवर्षी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर। हरी विठ्ठल, मी आता वारी मार्गामध्ये आहे आणि माझ्यासोबत अर्जुन खोतकर साहेब आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा अनुभव कसा आहे। दरवर्षी तुम्ही वारीमध्ये सहभागी होता, या वर्षीचा अनुभव कसा आहे? अरे अर्थातच आता हे दरवर्षीचं आहे। आम्ही वारकरी परंपरेमधले माणसं आहोत आणि वारकरी कुटुंबातले माणसं आहोत। वारी हा आमचा श्वास आहे, वारी आमचं ध्येय आहे आणि वारी आमचा हा निश्चितपणे प्राण आहे। त्यामुळं वारीची आतुरतेने वाट आम्ही या ठिकाणी पाहत असतो आणि माझ्या घराण्यात तर महिन्याची वारी आहे। त्यामुळं निश्चितपणे हा एक आनंद वेगळा आहे आणि आपल्या माणसामध्ये मिसळणं, आपल्या पांडुरंगाच्या भेटीला जाणं यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो। नक्कीच सर, होऊ नये ती घटना काल झाली आहे आणि त्याचा धक्का सगळ्यांनाच बसला आहे। शासन या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहत आहे आणि नियोजनामध्ये अजून कटिबद्धता यायला हवी आहे का? नाही, आता ठीक आहे, तो अपघात आहे, पण झालं ते फार वाईट झालं। असं नको व्हायला या मार्गावरती, पण तो आता दुर्दैवाने कोणाच्या तरी चुकीमुळे हे घडलं। परंतु वारी ही निरंतर आहे, वारीमध्ये पुढे काही बाधा नाही। तुम्ही आत्ता सत्तेमध्ये आहात आणि अनेकदा असं होतं की नियोजनाच्या दृष्टिकोनातून, कारण समाज खूप वाढतोय, दरवर्षी आपण पाहतो, दरवर्षी समाज वाढतो, संख्या वाढते, दिंड्या वाढतात, त्यासाठी काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला हव्यात शासन म्हणून। हां बघा, पांडुरंग हा सर्वसामान्याचा देव आहे आणि पांडुरंगावर सर्वसामान्य लोकांची निष्ठा आहे। त्यामुळं सर्वसामान्य माणूस तुम्हाला वारीमध्ये कुठेही भेदाभेद तुम्हाला दिसणार नाही। सर्व भेदाभेद, सर्व समान आहेत। त्यामुळं मला असं वाटतं की निश्चितपणे सर्वसामान्याचा देव असल्यामुळं, सर्वसामान्य लोक असल्यामुळं एक वेगळ्या झालर या वारीला असते। त्यामुळं ठीक आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्याकरता। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी वाल्हेहून।